अबीर, हा ओवीच्या बाबांचाच नंबर आहे ना? होय, हाच नंबर असतो बघ. तू त्यांना नीट समजावं. आणि तिचा गळा किती छान असतो ते खूप मोठी गायिका बनेल. एक काम कर, तूच बोल घे. नाही आई, मी बोलू शकत नाही. तूच समजाव त्यांना. मला कुठे बोलता येतं. बोलू दे की मग मला. गप्प बस. अच्छा, इथे आहे वय आमच्या मॅडम. अख्खं घर शोधलं मी. म्हटलं ओवी कुठे गेले, कुठे गेले. आत्ता सापडली ओवी. ए ओवी, रिंग वाजते पण फोनच नाही उचलत आहेत ते. मी काय म्हणतो आई, तू पुन्हा एकदा ट्राय कर. ठीक आहे. नाही उचलला त्यांनी. मला असं वाटतं की ते बाहेर असतील किंवा बिझी असतील. आई, असं गप्प बसून नाही चालणार. आपण काहीतरी करायला हवं. अरे राजा, आपण काय करणार? तेच म्हणतो, काय करणार आपण. मला तर तिचं घर पण माहिती नसतं. आई, ओवीचे बाबा मुद्दाम तर फोन उचलत नसतील ना? किती रुसून बसणार माझ्यावर? बाबा माझ्या गाण्याच्या क्लास मधले सगळे मला म्हणाले की मी किती छान गाते ते. तुला सांगू, मला तिथे किती नवीन नवीन फ्रेंड भेटलेत. मी सगळ्यांना विचारलं, पण त्यांच्या घरात गाण्याला बंदी नाहीये. मग आपल्याच घरात का? सारंग, दे आता तिच्या प्रश्नांची उत्तर. आणि अजून एक सांगते, तू आत्ता भले तिला अडवत असशील आणि ती लहान आहे म्हणून तुझं ऐकूनही घे, पण जरा मोठी झाली ना की ती कोणाचंच काही ऐकणार नाहीये. ती स्वतःच खरं करणार. ती गाणं शिकणार म्हणजे शिकणार. अरे ती कला आहे तिच्यात. ती कधी ना कधीतरी बाहेर पडणारच ना. कुठल्याही कलेवर असं बंधन कसं काय घालू शकता तुम्ही? जरा विचार कर सारंग. ओवी, चल बाळा, जेवून घे. चल. नको बहिणी, थांब. आम्ही बाहेर जातो जेवायला. नक्की? हो नक्की. ठीक आहे. हो मॅडम, चल बाहेर जाऊन जेवून येऊ. बाबा, मला कुठेच जायचं नाही. तुझ्या आवडीचं जेवूयात, फिरून पण येऊयात. चल. बाबा, मला कुठेही जायचं नाही. बाबा, नको. चल. नको नको, नको ना. फक्त नको. नको ना. काय काम झालं का नक्की? हो साहेब, तुम्ही सांगितलं तसं सगळं काम झालंय. ही घ्या त्या दिवशीची स्टेशन डायरी. अरे काय अक्षरे आहे तुमचं? काय लिहिले यात कळत नाहीये. अहो, यात त्या रात्रीचे सगळे रिपोर्ट्स आहेत. अहो, यात स्पष्ट लिहिलंय की त्या रात्री ट्रेन खाली एक बाई आणि तिचं बाळ आलं होतं. मोठा अपघात झाला होता. मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळलं होतं. बघतो ना मी. हा, आंधळा नाहीये मी, कळलं काय? हा, छिन्न नाव कुठे? नाव कुठे? अहो अहो, नाव कसं असणार हो? त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. न काही ओळखपत्र, न बॅग, न सामान. शेवटी पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून नोंद केली. केस आता क्लोज झाली आहे. नक्की ना क्लोज झाली? हो हो. पैसे ट्रान्सफर केले, चेक कर. मिळाले? हो हो. थँक्यू सर. निघा. बेवर्षी गेली सावली. एवढी मोठी गायिका, तिचे अंत्यसंस्कार पोलिसांनी केला.
तसंही तुझा या जगात काहीच उपयोग नव्हता. म्हणजे मला तुझा उपयोग झाला मेंदळ्यांच्या घरात मला पुन्हा पोचवण्याचा. अदरवाईज माझ्यासाठी तुझा काही उपयोग नव्हता. जगन्नाथ तेवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलला पण? खंड्या म्हणतो ते करेक्ट आहे. बुड्ढासाठी काय हा चॅप्टर क्लोज. हॅलो, काम झालंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी राजकुमार साहेबांना खोटे रिपोर्ट दिलेत आणि बेवारस मृत्यू झाल्याचंही सांगितलंय. हो, अहो त्यांना खात्री पटली का सावली आणि तिचं बाळ आता या जगात नाहीये. आता पुढचं काय ते तुम्ही बघून घ्या. तेवढे पैसे मात्र. हां, ओके. बाबा तू असं का वागतोस माझ्याशी? कसं? तू मला इथे चिडवायला आणलेस ना. तुला माहितीये ना मला इथे येता येणार नाहीये, तरी तू का आणलंस मला? चिडवायला? बाबा झालं चिडून, बघितलंच गुरुकुल, आता चर गाली, मला नाही थांबायचं इथे. अरे ओवी थांब. तुला माहितीये मी इथे आधी येऊन गेलोय. काय तू इथे आधी येऊन गेलायस? हा ते केस संदर्भात जरा मी आलो होतो, पण जरा असं नीट पाहिलं नाही. तू दाखवशील ना? कशाला? कुणी बघितलं तर परत घरात भांडण होणार. नाही बोलणार कोणी. नको ना. अरे दाखव ना ग. नको ना. दाखव ना. कशाला? बस दाखव. ओवी, मस्त आहे तुझा गुरुकुल, पण कोणीच दिसत नाही आत. अरे बाबा क्लास सुरू असणार, तुला ऐकू येत नाहीये का? ते बघ तानपुऱ्याचा आवाज येतो. हो तानपुऱ्याचा आवाज येतो. आत्ता ऐकू आला मला. चल आज जाऊन बघू. बाबा नको, गाणं शिकताना डिस्टर्ब होईल. मग काय करायचं आता? मग काय, जाऊ घरी. चल. ओ सुपर हिरो! सुपर हिरो ओवी, तुम्ही दोघे इथे? ओवी मला माहितीच होतं बघ तू येणार म्हणून